मस्के सर, आपण सुरू करूया. मला वाटतंय जवळजवळ 29 लोक ऑलरेडी जॉईन केलेले आहे. सर्व जे ऑफिसर्स अटेंड करत आहेत त्यांना मी मस्के सरांचा परिचय करून देतो. मस्के सर हे डिप्टी कलेक्टर आहेत आणि अमरावतीला जे प्रशासकीय प्रबोधिनी आहे, जिल्हा प्रशासकीय प्रबोधिनी, तिथे ते विविध विषयांच्या वरती संबोधन करत असतात आणि त्यांचं हातखंड MLRC मध्ये आहे. याशिवाय FRA ऍक्ट बद्दल सुद्धा ते आपल्याला संबोधित करू शकतात. सकाळीच आपण एक FRAचं लेक्चर केलेलं आहे, परंतु जर आपल्याला आवश्यकता भासली तर सरांना आपण त्याबद्दलही विचारू शकतो. आज सर मस्के सर हे जे ऑफिसर्स आहेत हे RFOs, ACF आणि IFS ऑफिसर जे डिपार्टमेंटल एक्झाम आता अपियर करणार आहे, मोस्टली जुलै एंडला किंवा ऑगस्ट फर्स्ट वीक मध्ये एक्झाम होईल, त्यासाठी तयारी करतात. आणि जसं आपली चर्चा झालेली आहे की गेल्या 5 वर्षाचे जे क्वेश्चन पेपरच्या आधारावर साधारणतः कुठल्या विषयांवरती जोर दिला जातो आणि कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि एखादा प्रश्न किंवा नोट विचारली तर कुठले बेसिक मुद्दे त्यामध्ये नमूद करणे आवश्यक आहे, जेणेकरून परीक्षार्थींना जास्तीत जास्त गुण प्राप्त. कृपया याबद्दल आपण मार्गदर्शन करावे. ठीक आहे. धन्यवाद वानखेडे सर. आजच्या प्रशिक्षण सत्राला आपण सुरुवात करूया. मला वाटतं मराठी भाषा सर्वांना कम्फर्टेबल असाल आपण. आपल्याला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण हिंदी किंवा इंग्रजीमध्ये विचारू शकता. आपल्याला त्या पद्धतीनं उत्तर देता येईल. याशिवाय ज्या टर्म्स महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड मधल्या ह्या मराठीतून मी सांगतो आहे, त्या जर तुम्हाला इंग्रजीतून कोणाला सांगाव्या असं वाटत असेल तर त्यांनी तसं विचारलं तरी चालेल. त्याला आपण ट्रान्सलेट करून इंग्लिशमध्ये सुद्धा ते ट्रान्सलेट करू शकतो. सर्वांना नमस्कार. आजच्या सत्राला आपण सुरुवात करूया. जेव्हा सुरुवातीला हा विषय माझ्याकडे आला, महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोडच्या संदर्भात वानखेडे साहेबांचं बोलणं झालं, तेव्हा सुरुवातीला महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड बद्दल किंवा त्यातल्या कलमांबद्दल किंवा त्यातल्या तरतुदींबद्दल आपल्याला माहिती द्यावी असं सर्वसाधारण स्वरूप माझ्या समोर होतं. पण नंतर त्यांनी एक गोष्ट स्पष्ट केली की महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड तुम्हाला परीक्षेसाठी म्हणून तयारी करायची आहे आणि म्हणून आजचं आपण जे काही लेक्चर घेतो आहे याच्यामध्ये मूळ संकल्पना फार स्पष्ट करण्यापेक्षा किंवा वेगवेगळ्या लँड रेव्हेन्यू कोड मधल्या तरतुदी तुम्हाला सांगण्यापेक्षा परीक्षेच्या दृष्टीने त्याची तयारी कशी करता येईल, MPSC मध्ये आपण जे पेपर्स लिहिणार आहात त्या पेपर्स मध्ये आपल्याला अधिक चांगली उत्तरं कशी लिहिता येईल या दृष्टीने आपण बोलणार आहोत. आणि मला ही खात्री आहे, म्हणजे जोपर्यंत महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोडचा विषय आहे, म्हणजे आजच्या विषयाचा विषय आहे, त्या विषयाशी संबंधित कोणत्याही प्रश्नाचं उत्तर हे लेक्चर संपल्यानंतर आपण व्यवस्थितपणे लिहू शकाल. जर आपण ते काळजीपूर्वक आणि व्यवस्थित जर ऐकलं तर आपल्याला ते उत्तर लिहिता येईल, कारण विभागीय परीक्षेचे पेपर्स जे असतात ते सोपे असतात. आता याच्यातला थोडाफार पॉझिटिव्ह मुद्दा हाही आहे की महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड हा तुम्हाला जो फर्स्ट पेपर आहे तो पुस्तकासहित लिहायचा आहे, म्हणजे पुस्तक सोबत ठेवून लिहायचं आहे. परंतु प्रचंड मोठा कोड आहे. प्रत्यक्ष पुस्तक वाचल्यानंतर काही लोकांना, जे लोक नवीन आहेत, ज्यांनी हा कोड याच्यापूर्वी हाताळला नाही, त्यांना असं कदाचित वाटत असेल, कारण इंग्लिशची आवृत्ती पुन्हा मोठी आहे. जवळपास 1000 पेजेसची इंग्लिश आवृत्ती आहे किंवा 600 पेजेसची त्याची मराठी आवृत्ती आहे. आणि हा सगळा कोड पाहिल्यानंतर तो खूप काहीतरी क्लिष्ट कोड आहे आणि त्याच्याबद्दलची उत्तरं आपण कशी लिहावीत किंवा आपल्याला ते लिहिता येतील का, असे काही कठीण प्रश्न जर कोणाच्या मनात आले असतील तर ते मनातून काढून टाका. हा अतिशय सोपा कोड आहे आणि आपल्याला परीक्षेत उत्तरं लिहिण्याच्या दृष्टीनं कशी उत्तरं शोधायची आणि कशी लिहायची याच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. सगळ्यात शेवटी आपण काही अडचणी असेल तर त्याच्याबद्दलही चर्चा करणार आहोत. कोणत्याही शंका घेऊन या प्रशिक्षण सत्रातून आपल्याला जायचं नाहीये. सगळ्यात महत्वाचं, पहिला पेपर पुस्तकाचा लिहायचा आहे महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड. हा कोड
लॉस झालं होतं. आवाज येतोय आपल्याला? आता येतोय सर. येतोय ना? हा, ओके ओके, चला थँक्यू. आपले जर व्हिडिओ आपण व्यवस्थित करून घेतो. मध्ये आपलं इंटरप्ट झालं होतं, सॉरी, नेट कनेक्शन मुळे. आवाज येतोय सगळ्यांना आता माझा? हा येतोय सर. हा, ओके, चला पुढे सुरुवात करूया. 150 गुणांचा आपला पेपर असणार आहे, 150 मार्क्सचा. त्याच्यामुळे आपल्याला जवळपास 30 मार्काचे जर प्रश्न घेतले, म्हणजे साधारणतः 30 मार्काच्या प्रश्न लिहिण्यासाठी 35 मिनिटं मिळणार आहेत. या पद्धतीनं आपण पेपरचं नियोजन करायचं आहे. सर्व जे विभागीय परीक्षेला बसणारे लोक आहेत त्यांनी एका गोष्टीची नेहमी काळजी घेतली पाहिजे की आपला जो पेपर आहे तो 100% सोडून झाला पाहिजे. म्हणजे जे 150 मार्काचे प्रश्न आहेत, 150 मार्काचे प्रश्न आपले सोडून झाले पाहिजे. म्हणजे आपल्याचं अनुत्तीर्ण किंवा ज्याला आपण फेल होण्याचं जे प्रमाण आहे, किंवा आपल्याला जे पात्रता परीक्षेसाठी जे गुण मिळवायचे आहेत ते गुण मिळवण्याच्या दृष्टीनं आपल्याला एक स्कोप चांगला असतो. कोणताही प्रश्न सोडायचा नाही. दुसरी बाब अशी की पुस्तकासह हे सगळं लिहायचं म्हटल्यानंतर पुस्तक खूप मोठं आहे. साधारणतः 337 कलम, 16 चॅप्टर्स आहे या पुस्तकामध्ये, 16 प्रकरणं आहेत. आणि त्या पुस्तकाला अटॅच असणारं, म्हणजे जे तुमच्या पुस्तकाच्या शिवाय एक अटॅच असणारं जवळपास 40च्या जवळपास त्या पुस्तकाचे रूल्स आहेत. आपल्या हायरार्कीमध्ये आपल्याला माहित असेल की आपले जे काही ऍक्टची हायरार्की असते की आपला ऍक्ट हा सगळ्यात मोठा असतो, त्याच्यानंतर रूल्स असतात, त्याच्यानंतर शासन निर्णय असतात, त्याच्यानंतर सर्क्युलर्स असतात. तर या पद्धतीनं आपला जो मूळ कायदा आहे तो महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड 1966 आहे. आणि त्याच्या अनुषंगानं ज्या वेगवेगळ्या तरतुदी त्या कायद्यामध्ये आहेत, त्या तरतुदीच्या अनुषंगानं जवळपास 40च्या जवळ रूल्स आपण तयार केलेले आहे, जे पुस्तकाच्या शेवटी आपल्या असणार आहे, किंवा पुस्तकाच्या ते शेवटी असतात. ते रूल सुद्धा आपल्याला काही बाबतीत रेफर करायचे आहे. एक बाब आपली असं आहे की जी काही प्रकरणं, 16 प्रकरणं मी आपल्याला सांगितली महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड मध्ये, त्याच्यापैकी प्रकरण 1, 2, 3, 4, 9, 10, 12, 13, 15 आणि 16 अशी फक्त 10 प्रकरणं आपल्या अभ्यासक्रमासाठी आहेत. ही 10 प्रकरणं जरी अभ्यासक्रमासाठी असली तरी सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी उत्तरं लिहिताना काही गोष्टींचा
शोध घ्यावा लागणार आहे. त्याच्यानंतर एक दुसरा पार्ट याच लेक्चरच्या अनुषंगाने आहे की त्या रूल्स मध्ये जे काही वेगवेगळे रूल्स आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल निस्तार पत्रक व मच्छीमारीचे नियमन 1973 हे सुद्धा रूल्स आपल्या अभ्यासक्रमाचा एक पार्ट आहे. म्हणजे आपल्याला दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण निस्तार पत्रक म्हणजे काय ही गोष्ट सुद्धा समजून घेणार आहोत. जे परंपरागत राईट्स आहेत कोणत्याही व्यक्तीला पर्सनला मिळालेले राज्यातल्या त्या संदर्भातल्या तरतुदी निस्तार पत्रकात दिलेल्या आहेत. मच्छीमारीच्या संदर्भात जे काही राईट्स आहेत त्या संदर्भातल्या तरतुदी ह्या नियमात दिलेल्या आहेत. 1973 रूल्स हा सुद्धा आपल्या सिलेबसचा एक पार्ट आहे. तर त्यामुळे आपण सगळ्यात सुरुवातीच्या टप्प्यामध्ये महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड शिकणार आहोत किंवा सांगणार आहोत. आता मी जे तुम्हाला प्रकरण सांगितले आपल्याला जवळपास 10 प्रकरण आहेत हे स्पष्ट केलं. या 10 प्रकरणामध्ये सर्वांसाठी एक सामायिक सूचना, सर्वांसाठी सारखी सूचना, प्रकरणाची उत्तरं शोधताना प्रत्येकाने अनुक्रमणिकेवर जायचं आहे. मागे तुमच्या जवळपास 6 वर्षाच्या प्रश्नपत्रिकाचं पूर्ण मी अवलोकन केलं. मला श्री वानखेडे सरांनी त्या प्रश्नपत्रिका पाठवल्या होत्या आणि मला एक ट्रेंड सुद्धा या निमित्ताने लक्षात आला की जी प्रश्न विचारली जातात 30 प्रश्न विचारली जातात. फार प्रश्नांच्या स्वरूपांमध्ये असा बदल नाही. म्हणजे आपल्याला जो अभ्यास करायचा आहे तो ठराविकच अभ्यास करायचा आहे. पण तो जो अभ्यास करायचा त्याची उत्तरं आपण कशामधून लिहायची, रूल्स आपण जे बघायचे, एवढे 40 रूल्स दिले आहेत, आपल्याला 40 रूल्सचा अभ्यास करायची गरज आहे का? अजिबात नाही. आपल्याला त्यातले जास्तीत जास्त 4 ते 5 रूल्स आहेत त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. फॉरेस्टच्या संदर्भातले त्याच्यामध्ये 3च रूल्स आहेत. परंतु फॉरेस्ट विभागाची काही बाबी संबंधित येतात. म्हणजे जेव्हा तुम्ही मोजणी करता तेव्हा बाउंड्रीज आखण्याचा काही विषय आपल्याला उपस्थित होतो किंवा एखाद्या वेळेस 7/12 तुमच्या समोर येतात वन विभागाचा. अशा वेळी अधिकार अभिलेख म्हणजे रेकॉर्ड्स ऑफ राईट जो आहे त्याचे काही इश्यू येतात. त्या संदर्भातल्या काही तरतुदी त्या आपल्या सिलेबस मध्ये आहे. त्या संदर्भात आपण एक चर्चा करणार आहोत. एक सगळ्यात पहिला पार्ट हा आहे जमीन कोड. जमिनीची जी व्याख्या आहे किंवा जी काही कोड आहे त्या कोडची सुरुवात केव्हापासून झाली हे प्रकरण 1 मध्ये आपण सगळेजण अभ्यासणार आहोत. साधारणतः याची जी सुरुवात झाली महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोडचं प्रत्यक्ष इफेक्ट जो झाला तो 15 ऑगस्ट 1967 ला झाला. कोड आहे 1966चा. 15 ऑगस्ट 1967 पासून हा कोड प्रत्यक्ष अस्तित्वात आला. याच्यामध्ये प्रकरण 1 मध्ये कायद्याचं नाव आणि प्रारंभ आणि व्याख्या दिल्या. आता हे जे प्रकरण चॅप्टर 1 आहे हे आपल्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. कारण तुमच्या जुन्या परीक्षांच्या टिपा जर मी टिपांचं जर तुम्ही अवलोकन केलं तर असं लक्षात येईल की टिपा किंवा टिप्पणी लिहा हे 15 मार्काचे प्रश्न तुम्हाला जे येतात किंवा काही 5 मार्काचे छोटे प्रश्न येत असतील, 10 मार्काचे छोटे प्रश्न येत असतील तर या प्रश्नांच्या साठी याच्यात संक्षिप्त नाव, प्रारंभ व व्याख्या म्हणजे चॅप्टर 1 हे इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. मग आपल्याला त्या संदर्भात ज्या काही टिपा विचारल्या जातात त्याची माहिती आपल्याला चॅप्टर 1 मध्ये मिळते, ज्याच्यामध्ये डेफिनेशन्स दिलेले आहेत. संपूर्ण कोड मध्ये ज्या वेगवेगळ्या टर्म्स आलेल्या आहे, कोड मध्ये असणारी जी काही टर्मिनॉलॉजी आहे ती टर्मिनॉलॉजी ही चॅप्टर 1 मध्ये आपल्याला दिलेली आहे. आता त्या चॅप्टर 1 आपण व्यवस्थित ऐका. जास्तीत जास्त 3 ते 4 पानाचं चॅप्टर 1 आहे. त्याच्यामुळे त्यातल्या व्याख्या आपण व्यवस्थितपणे एकदा वाचून घ्या म्हणजे हा संपूर्ण कोड समजायला आपल्याला सोपं होईल. चॅप्टर 1च आपल्याला वाचायचा आहे. त्याच्यानंतरची उत्तरं लिहिण्यासाठी मात्र आपल्याला वेगळे एवढा सगळा कोड वाचण्याची गरज नाही. त्याच्यानंतरची जर उत्तर लिहायची असेल तर तुमचं असणारं चॅप्टर आणि पुस्तकाची अनुक्रमणिका हे घ्या. जुन्या प्रश्नपत्रिकांचं अवलोकन केल्यावर असं लक्षात येतं की जुन्या प्रश्नपत्रिकांमध्ये पुस्तकाच्या अनुक्रमणिकेमध्ये म्हणजे पुस्तकाची जी इंडेक्स आहे म्हणजे जी विषयांची सूची आहे, पहिली विषयांची सूची ज्याच्यामध्ये ज्या क्रमानुसार पुस्तक लिहिलं गेलं आहे त्या ज्या इंडेक्स दिलेल्या आहे किंवा अनुक्रमणिका दिलेल्या आहे, अनुक्रमणिकेमध्ये जी कलम आहे 1, 2, 3, 4 अशी जवळपास 337 पर्यंतची जी कलम आहे त्या कलमांमध्ये विषय लिहिल्या गेलेले आहेत आणि तुमच्या पेपरमध्ये प्रश्न विचारताना एक्झॅक्ट त्या विषयाबद्दल लिहिल्या गेलेला आहे. म्हणजे संपूर्ण एवढं जाड पुस्तक 900 पानाचं तुम्ही पलटण्याची गरज नाही. प्रश्न विचारल्याबरोबर सर्वात आधी आपण अनुक्रमणिकेकडे जायचं आहे. सगळ्यात आधी अनुक्रमणिका बघायची. अनुक्रमणिका तुम्ही बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हा शब्द याच्याशी जुळतो आणि त्यानंतर ते चॅप्टर संबंधित ओपन करायचं आहे. त्याच्यामुळं पहिले जे 3-4 पानं अनुक्रमणिकेचे आहेत त्याच्यात आपल्याला उत्तर शोधायचं आहे आणि नंतर मग ते उत्तरावर जाऊन प्रत्यक्षात जे 30 मार्काचा किंवा 15 मार्काचं उत्तर आहे ते आपल्याला लिहायचं आहे. दुसरा पार्ट असा की अनुक्रमणिकेमध्ये नसलेल्या काही गोष्टी तुम्हाला दिसू शकतात. अशा वेळी
दुसरी बाब अशी की जो चॅप्टर 1 मी बोलतो आहे की चॅप्टर 1 मी आपल्याला सांगितली आहे, त्या चॅप्टर 1 मध्ये व्याख्येमध्ये काय आहे काय बघा. प्रश्न छोटा असेल तर चॅप्टर 1 मध्ये ज्या व्याख्या दिल्या आहे किंवा डेफिनेशन्स दिल्या आहे त्या डेफिनेशन्स पैकी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. मग तिसरं कुठे सापडणार आहे, म्हणजे अनुक्रमणिकेमध्ये नाही आणि दुसरा पार्ट डेफिनेशन्स मध्ये नाही, मग आपल्या प्रश्नाचं तिसरं उत्तर कुठे सापडणार आहे. पुस्तकाच्या शेवटी 40 नियमाची अनुक्रमणिका दिलेली आहे. जवळपास 37 नियम आहेत काही पुस्तकांमध्ये 39 आहेत. तुमच्याकडे असणाऱ्या पुस्तकांमध्ये 40-41 असेल. बेअर ऍक्ट असेल तर त्याच्यामध्ये थोडे कमी नियम असतील. तर हे जे नियम आहे हे बघायचे आहेत आणि मग तुमच्या असं लक्षात येईल की 3 पैकी कुठेतरी तुमच्या प्रश्नाचं उत्तर सापडणार आहे. याच्यासाठी म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त किती पानं हाताळायची आहे, जास्तीत जास्त 10 पानांचा अभ्यास करायचा आहे. 10 पेजेसचा जर आपण व्यवस्थितपणे अभ्यास केला, 10 पेजेस जर आपण व्यवस्थितपणे वाचले तर कोणते विषय कुठे असणार आहे हे आपल्याला त्या पेजेसवरून कळणार आहे. आणि त्यानंतर म्हणजे आता मी साधा प्रश्न तुम्हाला आपण सुरुवातीला चॅप्टर वाईज जाऊ आणि त्याच्यानंतर प्रश्नांवर जाऊ, प्रश्नांची उत्तरे कशी लिहायची. प्रकरण क्रमांक जे 2 आहे ते महसूल अधिकारी आणि त्यांचे कर्तव्य या संदर्भामध्ये प्रकरण क्रमांक 2 दिलेला आहे. मग महसूल अधिकारी कोणकोणते आहेत, महसूल अधिकाऱ्यांची रचना कशी आहे, स्ट्रक्चर कसं आहे, ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर कसं आहे ते प्रकरण 2 मध्ये दिले आहे. याच्यामध्ये विभागातील महसूल अधिकारी, जिल्ह्यातील महसूल अधिकारी. विभागीय स्तरावर आपल्याला माहित आहे की विभागीय स्तरावर डिव्हिजनल कमिशनर हे एक विभागीय पद असतं महसूल विभागामध्ये. डिव्हिजनल कमिशनरच्या सोबत अपर आयुक्त नावाचं एक पद असतं. ऍडिशनल कमिशनर असतात ते. त्याच्यानंतर त्याच्या खाली उपायुक्त असतात, त्याच्या खाली सहाय्यक आयुक्त असतात आणि त्याच्या खाली तहसीलदार. ही साधारणतः विभागीय स्तरावरची एक रचना असते. त्याच्यानंतर तुम्ही आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे शिफ्ट झाले तर जिल्हाधिकाऱ्यामध्ये जिल्हाधिकारी प्रमुख असतो जिल्हा कार्यालयाचा. त्याच्या खाली उपजिल्हाधिकारी अपर जिल्हाधिकारी असतात. खाली म्हणजे ते खाली नसतात, त्यांच्यामध्ये विषयाची विभागणी केली असते. काही विषय अपर जिल्हाधिकाऱ्यांना असतात, काही विषय जिल्हाधिकाऱ्यांना असतात. त्याच्या खाली उपजिल्हाधिकारी असतात. उपजिल्हाधिकाऱ्यांच्या खाली तहसीलदार, नायब तहसीलदार. त्याच्या खाली काही ठिकाणी नायब तहसीलदाराच्या खाली अप्पर तहसीलदारी पद आहेत. त्याच्या खाली मंडळ अधिकारी, तलाठी इथपर्यंत विभागाची रचना असते. कोतवाल तिथे सहाय्यक म्हणून दिलेला असतो. आपल्या लँड रेव्हेन्यू कोड मध्ये आपण तलाठ्यापर्यंत हायरार्की बघतो. तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी, उपायुक्त, म्हणजे विभागीय आयुक्तांच्या कार्यालयाची रचना घेतली, उपायुक्त, अप्पर आयुक्त आणि आयुक्त. अशा पद्धतीची एक सर्वसाधारण एक विभागाची रचना असते. मग हे अधिकाऱ्यामध्ये तुम्हाला प्रश्न येतो की महसूल अधिकारी यांचे अधिकार व कर्तव्य सांगा, असा तुम्हाला प्रश्न विचारला जातो. मग आता प्रश्न विचारला गेल्यानंतर कुठे बघायचं, एवढा मोठा कोड बघायची गरज आहे का. तुम्हाला मी जर शोधायला गेलो तर पहिलं पान पुस्तकाचं काढल्याबरोबर प्रकरण 2 माझ्यासोबत आहे आणि प्रकरण 2चं हेडिंग असं लिहिलेलं आहे. त्याचं जे शीर्षक आहे, टायटल आहे, महसूल अधिकारी त्यांचे अधिकार व कर्तव्य, असं प्रकरण 2 मध्ये दिलेलं आहे. प्रकरण 2 मध्ये महसूल अधिकारी आणि कुठे दिले आहेत, पान क्रमांक 43. डायरेक्ट पान क्रमांक 43 वर जायचं. 43 ओपन केल्याबरोबर तुम्हाला लक्षात येईल तिथे महसूल अधिकारी, त्यांचे अधिकार आणि त्यांचे कर्तव्य याच्याबद्दलचं डिटेल्स लिहिलेलं आहे. त्याचं उत्तर लिहायला सुरुवात करायची. मग उत्तर लिहिताना काय काळजी घेतली पाहिजे, सगळ्यात महत्वाचं, प्रत्येक प्रश्नामध्ये तुमचा महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोडचा पेपर असो अथवा इतर कोणताही दुसरा पेपर असो किंवा दुसऱ्या विषयाचा पेपर असो, प्रत्येक प्रश्नामध्ये कलमांचा उल्लेख व्यवस्थितपणे झाला पाहिजे, हे लक्षात घ्या. म्हणजे ती जी कलम स्पेसिफिकली दिलेली आहे, म्हणजे महसूल अधिकाऱ्यांची कलम कुठे दिलेली आहे तर प्रकरण 2 मध्ये त्याचा उल्लेख आहे. प्रकरण 2 मध्ये विभागातील जे महसूल अधिकारी आहे त्याचा प्रकरण 2 कलम 6 मध्ये त्याचा उल्लेख केला गेलेला आहे. विभागातील भूमापन अधिकाऱ्यांचा उल्लेख कुठे केलेला आहे, प्रकरण 2 कलम 8 मध्ये भूमापन अधिकाऱ्यांचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे आपल्याला ही जी कलम आहे, ही जी सेक्शन्स आहे, ही सेक्शन स्पेसिफिकली जर त्यात लिहिल्या गेली तर सेक्शन तर लिहितोच आहे आपण. सेक्शन लिहिल्यानंतर आपल्याला पुढचं उत्तर जर लिहिलं आणि ते कलम निहाय लिहिलं आणि थोडंफार आपल्या भाषेत लिहिलं, कारण याच्यामध्ये असणारी भाषा ती थोडी क्लिष्ट स्वरूपाची आहे, काही ठिकाणी कायदेशीर आहे, ज्या अर्थी असे असेल त्या अर्थी वगैरे, अशा पद्धतीची जी रचना आहे ती प्रत्यक्ष उत्तरामध्ये एमपीएससीच्या अपेक्षित नाही. जी सरळ सरळ वाक्य रचना आहे, परंतु पुस्तकातील मूळ वाक्य रचनेचा अर्थ त्यामध्ये आपली वाक्यरचना करत असताना कुठेही बदलू नये याची दक्षता प्रत्येक परीक्षार्थींनी त्याच्यामध्ये घ्यायची आहे. आणि त्यामुळे मग महसूल अधिकारी त्यांचे अधिकार आणि कर्तव्याचा असा विषय. मग त्याच्यामध्ये एक प्रश्न तुम्हाला भूमापन अधिकाऱ्याचा आला.
भूमापन अधिकारी, महसूल अधिकारी म्हणजे रेव्हेन्यू ऑफिसर, भूमापन अधिकारी म्हणजे लँड रेकॉर्ड साठी जे स्वतंत्र विभाग महसूल विभागामध्ये अस्तित्वात आहे, ज्याला आपण मोजणी विभाग म्हणतो, जो मेजरमेंट करतो त्या मेजरमेंटचं. मग मेजरमेंटचे अधिकारी कोणते असतात? मेजरमेंटला सुद्धा सेटलमेंट कमिशनर हायेस्ट अधिकारी असतो, त्याला खाली एक डायरेक्टर नावाचं पद दिलेलं असतं. मग त्याच्यानंतर विभागीय स्तरावर जिथे इथे डिव्हिजनल कमिशनर असतात, तर विभागीय स्तरावर मोजणीसाठी डेप्टी डायरेक्टर म्हणजे उपसंचालक दर्जाचं पद असतं. उपसंचालकाच्या खाली जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख हे जिल्हा स्तरावरचं सर्वोच्च पद आहे, सर्वात मोठं पद असतं, जो जिल्ह्याचा प्रमुख असतो. जिल्हा अधीक्षकच्या खाली उप अधीक्षक भूमी अभिलेख, त्याला पूर्वी TILR म्हणायचे, उप अधीक्षक तालुका निरीक्षक भूमी अभिलेख असं म्हणायचं, त्याचं आता नाव बदलून आता उप अधीक्षक भूमी अभिलेख विशिष्ट तालुका असं झालंय. त्याच्यानंतर त्याच्या खाली सुद्धा पुन्हा सर्वेयर्स असतात. आणि अशा पद्धतीची एक साधी ज्याला मोजणी परिरक्षक असं म्हणतात, म्हणजे मोजणी करणारे सर्वेयर, त्याच्यानंतर उप अधीक्षक, त्याच्यानंतर अधीक्षक, त्याच्यानंतर डेप्टी डायरेक्टर, उपसंचालक, त्याच्यानंतर डायरेक्टर आणि कमिशनर, अशा पद्धतीचे मोजणी विभागाची रचना असते. हे झाले भूमापन अधिकारी, जे मापन करतात, मोजणी करतात. आपल्या इकडे सर्वेयरचं कॅडर आहे आपल्या विभागामध्ये, आपल्यालाही माहिती असेल. पण हे साधारणतः प्रकरण 2 मध्ये या सर्व बाबी दिलेल्या आहेत. मग याच्यामध्ये एखादा उपप्रश्न आला की महसूल अधिकाऱ्यामध्ये जर असा उपप्रश्न विचारला की मग मंडळ अधिकाऱ्यांची कर्तव्य काय आहेत, तर मंडळ अधिकाऱ्याची कर्तव्य कलम 14 मध्ये दिली आहे. आता कलम 14 मध्ये दिली आहे, मी तुम्हाला जे काही डायरेक्ट सांगतो, तर माझा हा कोड रेग्युलर माहिती आहे म्हणून मी तुम्हाला सांगू शकतो. परंतु तुम्हाला माहित नसल्यामुळे तुम्ही सरळ सरळ अनुक्रमणिका पाहायचं. अनुक्रमणिकेमध्ये गेलं की 14 क्रमांकाला भूमापन अधिकारी व मंडल अधिकारी इत्यादींची अधिकार व कर्तव्य असं एक शीर्षक दिसतं. ते कोणत्या पेजवर आहे? 57 नंबरच्या पेजवर. डायरेक्ट 57 ओपन करायचं आणि उत्तर लिहायला सुरुवात करायची कलम. त्या अशा पद्धती. प्रकरण 3 जे आहे ते जमिनींबाबतचं आहे. तुम्हाला प्रकरण 3 याच्यामध्ये दिलं आहे. मग आता इतरांची मालमत्ता नसलेल्या जमिनीचं व्यवस्थापन कसं करायचं? सार्वजनिक रस्ते असतात, मग त्याची मालकी कुणाची असते? काही ठिकाणी आपल्याला सार्वजनिक बांधकाम विभागाची मालकी दिसते, काही ठिकाणी आपल्याला महामार्गाची मालकी दिसते, काही ठिकाणी वन विभागाची मालकी आहे, काही ठिकाणी कोणाची मालकी नाही, पांधन रस्ते दिसतात, तर ते सार्वजनिक रस्ते महसूल विभागाच्या मालकीचे असं आपण म्हणत असतो. मग कुरणांचा वापर कसा करायचा? साधारणतः प्रकरण 3 जे आहे ते जमिनींच्या बाबतीत आहे. प्रकरण 3 मधलं काही कलम जी आहे ती वन विभागाशी महत्वाचे संबंधित आहे. ह्या कोडमध्ये फार कमी पार्ट आहे जो वन विभागाशी डायरेक्ट संबंधित आहे. याच्यामध्ये कलम 25, 26, 27 आणि 28 ही जी काही 4 कलम आहेत, ही 4 कलम वन विभागाशी संबंधित आहे. मग 25 मध्ये, कलम 25 मध्ये काय आहे? धारण जमिनीतील झाडांवरील हक्क. 26 मध्ये आहे शासनाकडे निहित असणारी झाडे आणि जंगले. कलम 27 मध्ये अनधिकृतपणे विनियोजित केलेली झाडे यांची किंमत वसूल करणे. कलम 28 मध्ये लाकडे तोडण्याचे, त्यांच्या पुरवठ्याचे नियम इत्यादी. आता एक प्रश्न कलम 25 वर आला होता याच्या पूर्वीच्या परीक्षेमध्ये. प्रश्न असा होता, कलम 25 मध्ये नमूद धारण जमिनीतील झाडांवरील हक्क याबाबत टिप्पणी लिहा. बस कलम 25 काढायचं, सरळ लिहायला सुरुवात करायची. प्रकरण 3 मधला एक प्रश्न याच्या पूर्वीच्या परीक्षेत आला होता, इतरांची मालमत्ता नसलेल्या जमिनीबाबत टिप्पणी लिहा. इतरांची मालमत्ता नसलेल्या जमिनीबाबत प्रकरण 3 ची सुरुवातच इतरांची मालमत्ता नसलेल्या जमिनी यामध्ये आहे. तर प्रकरण 3 मध्ये आपण गेलं की सेक्शन 20 आहे, आपण सेक्शन 20 वर जायचं. सेक्शन 20 वाचतो मी. इतरांची मालमत्ता नसलेल्या सर्व जमिनी, सार्वजनिक रस्ते इत्यादी मधला राज्याचा मालकी हक्क. पेज क्रमांक 71 वर आहे असं लिहिलं. सरळ पेज क्रमांक 71 ओपन करायचं आणि उत्तर लिहायला सुरुवात करायची. त्याच्यानंतर आपल्याकडे प्रकरण 5 आहे, जे महसूल मोजणीशी संबंधित आहे. राज्य शासन करत असणारी जी काही जमिनीची मोजणी आहे, भूमापन क्रमांक आहे, सर्वे नंबर्स आहेत. आता पूर्वी सर्वे नंबर म्हणायचे, आता आपण त्याला गट नंबर म्हणतो. हे गट नंबर आहेत. मग ही मोजणी कशी करायची? मोजणी 2 पद्धतीची आहे. एकदा सुरुवातीला मोजणारी मोजणी, म्हणजे जिथं कधी अनसर्वेड लँड आहे, जी लँडच पूर्वी सर्वे झालेली नाही. अनेकदा आम्हालाही असं दिसतं की कंपार्टमेंट नंबर आपल्या फॉरेस्टमध्ये जे दिलेले आहेत, ज्याला आपण वनखंड असं म्हणतो, या वनखंडाची अजूनही मोजणी झालेली नाही. महसूल विभागाच्या किंवा राज्य शासनाच्या दृष्टीनं सर्वे नंबर किंवा गट निर्माण करण्यासाठी ती अनसर्वेड लँड आहे. मग एखाद्या जमिनीची नव्यानं मोजणी करायची तर कशी करायची याची पद्धती प्रकरण 5 मध्ये दिलाय. ही मोजणी कोण करेल?
मग ही मोजणी करत असताना मोजणीची घोषणा कशी करायची, मोजणीची कार्यपद्धती काय असेल, ज्या लँडची आपण मोजणी करणार आहोत त्या लँडचं असेसमेंट कसं ठरवायचं, ज्याची मोजणी करणार आहोत त्याला नोटिसेस कशा द्यायच्या, ज्या गावाची मोजणी करणार आहोत त्या गावाच्या हद्दी कशा निश्चित करायच्या, मग हद्दी निश्चित केल्यानंतर हद्दी कशा पद्धतीच्या असू शकतात, वेगवेगळ्या पद्धतीची सीमा व सीमा चिन्हे असू शकतात. मग प्रकरण 9 वर गेलं की प्रकरण 9 हे स्पेसिफिकली बाउंड्री आणि बाउंड्री मार्क्सवर आहे, म्हणजे सीमा आणि सीमा चिन्हे. आणि हे प्रकरण इतकं महत्वाचं आहे. प्रकरण 9 नोट करून घ्या प्रत्येकाने, सीमा आणि सीमा चिन्हे हे प्रकरण काळजीपूर्वक वाचायचं. तुमच्या 2013-14 जवळपास 11 पासूनचे सर्व पेपर्स आजपर्यंत बघितले तर असं लक्षात येतं की असं एकही वर्ष नाही की ज्या वर्षामध्ये सीमा आणि सीमा चिन्हे याच्यावर प्रश्न विचारला गेला नाही. प्रकरण 9 आपल्या दृष्टीनं बाउंड्री आणि बाउंड्री मार्क्स हे महत्वाचं आहे. सीमा कशा निश्चित करायच्या, जमिनीच्या, गावांच्या व शेताच्या सीमा निश्चित कशा करायच्या, भूमापन क्रमांक कसे द्यायचे, पोट विभाग आणि सीमा मधील जो वाद आहे हे कसं करायचं, वेड्यावाकड्या सीमा सरळ कशा करायच्या. मग आता हे कसं आहे, हे मी चॅप्टर मधल्या वेगवेगळ्या तरतुदी सांगितल्या. प्रश्न जर खूप मोठा असेल तर सीमा व सीमा चिन्हे याबद्दल सविस्तर माहिती देऊन माहिती विशद करा असं काहीतरी प्रश्न असतो. त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी ज्या मी आता सांगितल्या त्या कव्हर करावं लागेल. पण याच्यामध्ये एक एखादा उपप्रश्न असतो, तो छोटा असतो, जो 5 किंवा 10 मार्कासाठीच आपल्याला लिहावा लागेल किंवा 15 मार्कासाठीच लिहावा लागेल. उदाहरणार्थ पूर्वी विचारला गेलेल्या पेपर मधलाच एक प्रश्न मी आपल्याला सांगतो. वेड्या वाकड्या सीमा सरळ करणे याबाबतची कार्यपद्धती सांगा. हा पूर्वीच्या पेपरमध्ये विचारला गेलेला एक प्रश्न आहे. मग वेड्या वाकड्या सीमा निश्चित करणे याच्याबद्दलची कार्यपद्धती तुम्ही जर प्रकरण 9 मध्ये गेलात तर प्रकरण 9 मध्ये 137 कलम वर लिहिलाय वेड्या वाकड्या सीमा सरळ करणे. आता मी जे तुमच्याशी ज्या फ्लो मध्ये बोलतोय त्याच फ्लो मध्ये मी हे माझ्यासमोर फक्त इंडेक्सची मी 4 पानं काढून आणलेली आहेत. तर त्या फ्लो मध्येच मी हे सगळं शोधतो आहे. म्हणजे 137 कलम आता मी डायरेक्ट काढलं. आता तुम्ही पूर्ण पुस्तक उघडण्याची गरज आहे का नाही, माझ्याकडे फक्त 8 पानाचं तुमची अनुक्रमणिका आहे, जे मी आता माझ्या समोर ठेवली आहे तुम्हाला लेक्चर देताना. ही फक्त 8 क्रमांची अनुक्रमणिका मी शोधतोय. आता 137 मध्ये वेड्या वाकड्या सीमा सरळ करणे असा आहे आणि असाच प्रश्न तुमच्या परीक्षेत तुम्हाला विचारला गेलेला आहे. 216 पेजेसवर त्याबद्दलची सविस्तर माहिती आहे. 137 कलमावर जायचं, 137 कलम ओपन करायचं, 216 पेज नंबर काढायचा, 216 मध्ये वेड्या वाकड्या सीमा सरळ करणे याबद्दलची माहिती दिली आहे. त्याच्याबद्दलचं जे काही टिप्पण आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये लिहायचं. त्याच्यानंतर प्रकरण 10 आहे अधिकार अभिलेख 7-12 फेरफार नोंदवही. 7-12 किंवा जे रेकॉर्ड ऑफ राईट म्हणतो, 7-12 एक्स्ट्रॅक्ट ज्याला म्हणता येईल किंवा रेकॉर्ड ऑफ राईट म्हणता येईल, फेरफार ज्याला आपण म्युटेशन म्हणतो. तर ह्या गोष्टी महसूल विभागाच्या अभिलेखामध्ये किंवा महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोडच्या अभिलेखामध्ये सर्वात महत्वाच्या गोष्टी आहेत. सीमा आणि सीमा चिन्हे ह्या जशा महत्वाच्या, म्हणजे सुरुवातीला मोजणी झाली, मोजणी झाल्यानंतर जे भाग झाले त्याच्यावेळी रेकॉर्ड ऑफ राईट सुद्धा तयार करण्यात आले. म्हणजे प्रत्येक जमीन कोणाच्या मालकीची आहे, अमुक जमीन वन विभागाच्या मालकीची आहे, अमुक जमीन महसूल विभागाच्या मालकीची आहे, प्रदान केलेल्या जमिनी कुणाच्या तरी विभागाच्या मालकीच्या आहेत, प्रदान केलेल्या जमिनी कोणत्या तरी व्यक्तीच्या मालकीच्या आहेत. अशा पद्धतीनं ज्या लँड ग्रँट केलेल्या आहेत त्या कोणाच्या तरी मालकीच्या होतात. त्याच्यानंतर आपण खरेदी विक्री करतो, खरेदी विक्री केल्यानंतर पुन्हा आपला हक्क जाऊन दुसऱ्याचा हक्क निर्माण होतो. एखाद्या वेळेस एखादा व्यक्ती मृत्यू पडतो, त्याच्यानंतर त्याचे जे वारस आहे त्याच्या नावाने जमीन जाते, म्हणजे मूळ जे काही वारसदार आहे ते बदलून त्याचा नंतर मूळ जे काही मालक आहे तो बदलून त्याचे वारसदार येतात. एखाद्या जमिनीवर कूळ लागतं, टेनन्सी राईट ज्याला आपण म्हणतो, तर टेनन्सी राईट एखाद्या जमिनीवर निर्माण होतो. ते टेनन्सी राईट 7-12 आला पाहिजे. म्हणजे 7-12 म्हणण्यापेक्षा आपण त्याला 7 म्हणू. जो एक्स्ट्रॅक्ट 7 आहे हा ओनर, हा रेकॉर्ड ऑफ राईट मधला महत्वाचा पार्ट आहे, जो टायटल डिसाईड करतो, ज्याच्यावर टायटल असतं. ओनरशिप डिसाईड करतो असं मी म्हणत नाही. कोणताही रेव्हेन्यू डॉक्युमेंट हा ओनरशिप डिसाईड करत नाही, तो असेसमेंट पर्पज साठी बनलेला असतो. तर रेव्हेन्यू डॉक्युमेंटचा जो रेकॉर्ड ऑफ राईट किंवा एक्स्ट्रॅक्ट 7 जो आहे, एक्स्ट्रॅक्ट 7 हा सगळ्यात महत्वाचा आहे. आणि खाली मग जमिनीमध्ये कोणकोणती पिकं लावलेली आहेत या संदर्भातला एक एक्स्ट्रॅक्ट असतो. तो एक्स्ट्रॅक्ट आहे एक्स्ट्रॅक्ट 12, म्हणजे 12चा उतारा म्हणतो. हे 7 आणि एक्स्ट्रॅक्ट 12
ह्या दोन गोष्टी साधारणतः एकमेकांच्या संबंधित असतात, म्हणून आमच्या महसूल विभागामध्ये 7 आणि 12ला एकाच पानावर घेण्याची पद्धत आहे. खरं तर 7 नंतर 8 आहे, 8 नंतर 9 आहे, एक्स्ट्रॅक्ट 8 आहे, एक्स्ट्रॅक्ट 9 आहे, एक्स्ट्रॅक्ट 10 आहे, एक्स्ट्रॅक्ट 11 आहे 7-12चा. परंतु 7-12 हा शब्द आपण का वापरतो? कारण एक्स्ट्रॅक्ट 12 ची 7 आणि 12चा हा संबंध आहे, म्हणून 7 आणि 12 आपण एकाच पानावर त्याला प्रिंट करत असतो आणि म्हणून आपण त्याला 7-12 म्हणतो. म्हणून 7 आणि 12 एक्स्ट्रॅक्ट या संदर्भातल्या ज्या तरतुदी आहेत त्या अधिकार अभिलेख 7-12 फेरफार नोंदवही. फेरफार नोंदवही म्हणजे नमुना 6 एक्स्ट्रॅक्ट 6. एक्स्ट्रॅक्ट 6 मध्ये एखादं समजा तुमच्या इथे खरेदी खत झालं, खरेदी खत झाल्यानंतर मालकी हक्क बदलला, तर मालकी हक्क बदलल्याची नोंद संबंधित तलाठ्याला करावी लागते. तर आपण आता सब रजिस्ट्रार कार्यालयामार्फत डायरेक्ट कम्प्युटराइज झालं असल्यामुळे कम्प्युटराइज पद्धतीने त्या नोंदी होतात. तलाठ्याला जो अधिकार अभिलेख बदलवायचा आहे तो अधिकार अभिलेख म्हणजे गाव नमुना 7 मध्ये नोंद घेण्यासाठी त्याच्या पूर्वी झालेल्या खरेदीची नोंद घ्यावी लागते. त्याच्यासाठी त्याला नोटिसेस सर्व्ह कराव्या लागतात, 15 दिवसाची एक मुदत द्यावी लागते आणि त्याच्यानंतर मूळ मालकाच्या नावे तो अधिकार अभिलेख होत होता. ह्या ज्या नोटिसेस देणे, मूळ कोणाच्या नावावर जमीन होती, नंतर कोणाच्या नावावर गेली, खरेदी खताचा क्रमांक काय होता, इत्यादी ज्या काही सविस्तर बाबी आहे खरेदी खतातल्या, ह्या ज्या आहेत ह्या एक्स्ट्रॅक्ट 6 मध्ये येतात आणि म्हणून त्याला फेरफार म्हणतात आणि त्याला आपण इंग्रजीमध्ये म्युटेशन म्हणतो. एक्स्ट्रॅक्ट 6 15 दिवसानंतर सर्टिफाय झाला. सर्टिफाय करण्याचे अधिकार सर्कल ऑफिसरला म्हणजे मंडळ अधिकाऱ्याला आहे. मंडळ अधिकाऱ्याने तो सर्टिफाय केला की त्याचा जो इफेक्ट आहे तो एक्स्ट्रॅक्ट 7 ला दिला जातो, म्हणजे गाव नमुना 7 ला दिला जातो आणि मालकी हक्काचा डॉक्युमेंट आपला तयार होतो. या संदर्भातल्या ज्या काही वेगवेगळ्या प्रोसिजर्स आहेत त्या प्रकरण 10 मध्ये दिलेल्या आहेत. प्रकरण 10 ब यामध्ये हे आता मी सांगितले ते अ चा भाग होता. 10ला अ आणि ब असे दोन जे पार्ट आहेत, त्या ब मधला पार्ट मात्र एक महत्वाचा आहे. निस्तार पत्रक आणि मच्छीमारी इत्यादीचे जे नियम आहे, जे आपल्या सिलेबस मधला दुसरा पार्ट आहे, तुमच्या परीक्षेच्या सिलेबससाठी असणारा निस्तार पत्रक आणि मच्छीमारी इत्यादीचे जे नियम आहे ते भाग ब मध्ये दिलेला आहे. आता निस्तार पत्रकाला मराठीमध्ये जो निस्तार राईट्स असा शब्द आहे, इंग्रजी पुस्तकामध्ये सुद्धा निस्तार पत्रकाला निस्तार राईट्स असाच शब्द आहे, त्याला इंग्रजी शब्दच नाही. म्हणजे इंग्रजी पुस्तक वाचलं तरी निस्तार राईट्स असंच त्याच्यामध्ये दिसेल. पण कस्टमरी जे काही राईट्स वेगवेगळे आपण देतो त्याला आपण निस्तार राईट्स म्हणतो आणि म्हणून निस्तार पत्रकामध्ये त्याच्या नोंदी घेतल्या जातात. 1966 ला जेव्हा ऍक्ट आला, पहिल्यांदा ऍक्ट आला आणि त्याच्यानंतर निस्तार पत्रकाच्या बद्दलच्या ज्या तरतुदी केल्या गेल्या, त्याच्यानंतर निस्तार पत्रकाचे नियम तयार करण्यात आले. त्याच्यात निस्तार पत्रक कसं असलं पाहिजे याचा एक नमुना तयार केला गेला, जो पुस्तकामध्ये आपल्याला प्रत्यक्ष पुस्तक जेव्हा वाचन कराल तेव्हा तो नमुना आपल्याला दिसेल. या पुस्तकामध्ये जे काही सरकारी जमिनीवर परंपरागत हक्क निर्माण होतात गावाचे, ते हक्क त्याच्यात नोंद केले गेलेले आहेत आणि ते हक्क परंपरागतपणे गावांनी उपभोगायचे आहेत. ज्या हक्कांचा म्हणजे कस्टमरी राईट्स जे गावाला मिळाले आहे सरकारी जमिनीवर, त्याचा उल्लेख ज्या बुक मध्ये केला जातो, ज्या पुस्तकामध्ये केला जातो, त्याला निस्तार पत्रक असं आपण म्हणतो. त्याला निस्तार राईट्स आणि त्याच्यामध्ये मिळालेले राईट्स जे आहे ते निस्तार राईट आहे. याच्यामध्ये एक वाजिब उल अर्ज नावाचा शब्द आहे, जो म्हणजे महसूल विभागातल्या अनेक लोकांना नवीन आहे किंवा त्यांनाही बऱ्यापैकी माहिती नाही, कारण वाजिब उल अर्ज रेकॉर्डला मिळत नाही. परंतु परीक्षांमध्ये प्रश्न येताना मात्र महसूलच्या परीक्षेत हमखास वाजिब उल अर्ज बद्दल एक प्रश्न असतो आणि निस्तार पत्रकाबद्दल एक पत्र. मग वाजिब उल अर्ज दिस इज इट्स अ अरेबिक शब्द आहे हा बेसिकली. म्हणजे ज्या त्याचा अर्थ असा होतो की जी नेसेसिटी आहे, गावातले जे लोक आहेत, गावातले जे नागरिक आहेत, त्यांना ज्या गरजा आहेत त्या गरजा भागवण्यासाठी म्हणून जे राईट्स दिलेले आहे, ती जी नेसेसिटी आहे, त्यांची जी गरज आहे, त्या गरज ज्याच्यामध्ये नोंदल्या आहे ज्या पुस्तकात, त्याला आपण वाजिब उल अर्ज म्हणतो. आता तुमच्या मनामध्ये एक दुसरा प्रश्न असा उभा राहिला असेल की निस्तार पत्रक आणि वाजिब उल अर्ज
या दोन मध्ये फरक काय? जर दोन्हीही राईट्स दर्शवतात म्हणजे कस्टमरी राईट्स दर्शवतात, दोन मध्ये फरक असा आहे, सरकारी जमिनीवर जे कस्टमरी राईट दिले जातात ते राईट्स निस्तार पत्रकात येतात आणि खाजगी जमिनीवर जिल्हाधिकारी जे कस्टमरी राईट्स देतात ते राईट वाजिब उल अर्ज मध्ये येतात. प्रायव्हेट लँड वाजिब उल अर्ज आणि गव्हर्नमेंट लँड निस्तार पत्रक. मग वाजिब उल अर्ज मध्ये ह्या नोंदी दिलेल्या असतात. साधारणतः मध्य प्रदेश लँड रेव्हेन्यू कोड मध्ये आपल्याकडे नाही, म्हणजे अमरावती डिव्हिजन मध्ये नाही, परंतु लँड रेव्हेन्यू कोड मध्ये पूर्वीच्या मालगुजारी तलाव होते जे अनेक खाजगी जमिनीवर होते. या खाजगी जमिनीवर असल्यामुळे त्या तलावाचा उपयोग फक्त खाजगीच व्यक्ती घेऊ नये, संपूर्ण गावाला त्याचा फायदा झाला पाहिजे, म्हणून ह्या मालगुजारी तलावांवर गावाचा हक्क निर्माण करण्याचं काम वाजिब उल अर्जनं केलं. तुम्हाला एक गोष्ट सांगतो की वाजिब उल अर्जचं महत्व एवढं आहे की जो इजमेंट राईट आहे तुमचा, त्या इजमेंट राईट मध्ये काहीही जरी असलं किंवा वंशपरांगण हेरिडेटरी राईट मध्ये वारसानी एका मालकाकडून दुसऱ्या मालकाला खाजगी जमीन हस्तांतरित जरी झाली तरी सुद्धा आपल्याला वाजिब उल अर्ज मध्ये जे अधिकार दिले आहे ते अधिकार गोठवता येत नाही. आपल्याला नाही, कोर्टाला सुद्धा गोठवता येत नाही. म्हणजे खाजगी जमिनीवर जे गावाचे हक्क निर्माण केले आहे, संपूर्ण गावाचे, एखाद्या वैयक्तिक जमिनीवर जे हक्क निर्माण केले आहे ते हक्क इतर कोणत्याही कायद्याने काढता येत नाही. त्याच्यामुळे निस्तार पत्रक आणि वाजिब उल अर्ज हे दोन महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत, जो प्रकरण 10 मध्ये भाग ब मध्ये आहे. त्यानंतर तुम्हाला प्रकरण 12 आहे, महसूल अधिकाऱ्याची कार्यपद्धती त्याच्यात दिलेली आहे. मग 7/12 हा डॉक्युमेंटच आपल्याला माहित आहे, पण आपल्याला हे माहित असेल की केसेस चालू आहेत महसूल अधिकाऱ्याकडे, नायब तहसीलदाराकडे केस आहे असं म्हटलं जातं, तहसीलदार केसेस चालवतात, जिल्हाधिकारी केसेस चालवतात, अप्पर जिल्हाधिकारी चालवतात, विभागीय आयुक्तांपर्यंत, अप्पर आयुक्तांपर्यंत, अगदी मंत्रालयापर्यंत क्वासी ज्युडिशियल वर्क केलं जातं. त्याला आपण अर्धन्यायिक प्रकरणं म्हणतो. ही जमिनीच्या संदर्भातली जी काही अर्धन्यायिक प्रकरणं आहेत, ही अर्धन्यायिक प्रकरणं जी चालवली जातात ते महसूल अधिकाऱ्याच्या कार्यपद्धती कशा पद्धतीने ती चालवल्या गेली पाहिजे या संदर्भात प्रकरण 12 मध्ये डिटेल अशी तरतूद करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये मग समन्स कसा द्यायचा, त्याचे जे सील आहे ते सील तयार कसे करायचे, निर्णय, समरी इन्क्वायरी कशी करायची, संक्षिप्त इन्क्वायरी हा सुद्धा एक क्वासी ज्युडिशियल मध्ये एक मेजर पार्ट असतो, समरी इन्क्वायरीचा पार्ट. समरी इन्क्वायरी कोणत्या पद्धतीने करायची, त्याच्यानंतर सामान्य चौकशी म्हणजे जनरल इन्क्वायरी कशी करायची, साक्षीदारास कोणत्या कायद्यान्वये साक्षीदारास किंवा कोणत्या हक्कान्वये साक्षीदारास उपस्थित राहायला सांगायचं, पक्षकाराच्या अनुपस्थित सुनावणी घ्यायचं तर कशी घ्यायचं, सुनावणी स्थगित करायची. म्हणजे क्वासी ज्युडिशियलच्या संदर्भामध्ये आपल्याला सीपीसी माहित असेल, सिव्हिल प्रोसिजर कोड मध्ये सिव्हिल कोर्टामध्ये कसं कामकाज चाललं पाहिजे याची एक कार्यपद्धती नमूद केली आहे. तसं महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड मध्ये जे न्यायालयीन कामकाज चालेल, जे क्वासी ज्युडिशियल कामकाज चालेल, त्याची कार्यपद्धती काय असली पाहिजे या कार्यपद्धतीची सविस्तर कार्यपद्धतीचं वर्णन हे प्रकरण 12 मध्ये करण्यात आलेलं आहे. प्रकरण 13 आपल्याला अपील, पुनरीक्षण, पुनर्विलोकन या बाबतीत आहे. म्हणजे 12ला प्रकरण 13 म्हणजे एखाद्या गोष्टीचं अपील करावं लागतं, काही गोष्टीला रिव्ह्यू करावं लागतात, काही गोष्टीला रिव्हिजन करावं लागतं. मग अपील प्राधिकाऱ्याकडे म्हणजे अशा 3-4 पद्धतीने क्वासी ज्युडिशियल केसेस चालत असतात. वन विभागामध्ये आपल्याला काही क्वासी ज्युडिशियल प्रोसिजर असेल, आपण आपल्या पद्धतीनं काही क्वासी ज्युडिशियल प्रोसिजर छोटा मोठा चालवत असाल. याच्यामध्ये जे कलम 247 आहे त्याच्यामध्ये अपील होतं, 258 मध्ये पुनर्विलोकन होतं. प्रकरण 13 मध्ये याच्या संदर्भातली डिटेल कार्यपद्धती दिलेली आहे. प्रकरण 15 मध्ये महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण याबद्दलच्या डिटेल तरतुदी आहेत. महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण म्हणजे महाराष्ट्र रेव्हेन्यू ट्रिब्युनल. आयुक्तानंतर, विभागीय आयुक्तानंतर किंवा राज्य शासनाने अंतिम निर्णय दिल्यानंतर अनेक प्रकरणामध्ये हायकोर्टात जाण्याची पद्धत नाही. जसं एखाद्या प्रशासकीय सेवेच्या संदर्भात हायकोर्टाच्या पूर्वी आपण मॅट मध्ये जातो,
किंवा केंद्रीय सेवेमध्ये आपण कॅट मध्ये जातो, त्या पद्धतीनं लँड रेव्हेन्यू कोड मध्ये अनेक कलमांमध्ये याचा उल्लेख आहे की डायरेक्ट हायकोर्टात रिट पिटिशन मध्ये जाण्याच्या अगोदर आपण महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण, महाराष्ट्र रेव्हेन्यू ट्रिब्युनल कडे जातो, ज्याला आपण MRT असं म्हणतो. प्रकरण 15 मध्ये ट्रिब्युनल आणि ट्रिब्युनलची जी रचना आहे याबद्दलची सविस्तर दिला आहे. त्यानंतर प्रकरण 16 आहे आपल्याला संकीर्ण पाठ आहे, नकाशे, अभिलेख इत्यादी बद्दलची जी काही डिटेल माहिती आहे हे डिटेल्स माहिती प्रकरण 16 मध्ये दिलेली आहे. आता हे झालं सर्वसाधारण तुमचं सिलेबस. मी साधारणतः 10 चॅप्टर तुम्हाला सांगितले वेगवेगळे आणि प्रत्येक चॅप्टर मध्ये कोणकोणत्या गोष्टी नमूद आहे हे सांगितलं. आता आपण जुन्या प्रश्नपत्रिकांकडे जाऊ, त्यातले काही प्रश्न घेऊया आणि मग इकडे आपल्याला उत्तर कशा पद्धतीने त्याचे लिहिता येतील हे सांग. जवळपास मागच्या 6 वर्षाचे 100% प्रश्न आजच्या लेक्चर मध्ये मी कव्हर केलेले आहेत. म्हणजे हे लेक्चर मधले प्रश्न जर तुम्ही पुन्हा रिपीट केले तर मला नाही वाटत की या वर्षी येणाऱ्या परीक्षेमधून तुमचा महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोडच्या संदर्भातला एकही प्रश्न चुकेल किंवा सुटेल. आता प्रश्न घेतो. 2013च्या पेपर मधल्या प्रश्नांपासून आपण सुरुवात करू. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 अंतर्गत झाडाचे संदर्भातील तरतुदी लिहावे आणि सरकारी झाडे, झाडांचे उत्पन्न व इतर नैसर्गिक उत्पादने याची व्यवस्था याबद्दल नियमातील तरतुदी स्पष्ट करा. झाडांबद्दलचा हा प्रश्न आहे. त्याच्यानंतर 2014ला बघा प्रश्न कसा रिपीट होतो. सरकारी झाडे, झाडांचे उत्पन्न, चराई, इतर नैसर्गिक उत्पादने याची व्यवस्था याबाबतच्या तरतुदी विशद करा. त्याच्यानंतर पुढच्या वर्षी प्रश्न आला झाडे इत्यादी बाबतीत अधिकारांचे नियमन करण्याबाबत, त्यांची व्यवस्था करण्याबाबतच्या तरतुदी सविस्तर विशद करा. त्याच्यानंतर पुढचा वर्षी प्रश्न आला धारण जमिनीतील झाडावरील हक्क व शासनाकडे विहित असणारी झाडे व जंगले याबाबत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील तरतुदी स्पष्ट करा व जमीन धुपण्यास प्रतिबंध करण्यासाठी झाडे तोडण्याचे नियमनाबद्दल सविस्तर माहिती लिहा. त्याच्यानंतरच्या वर्षीचा प्रश्न आहे धारण जमिनीवरील झाडांच्या कलम 25 नुसार स्पष्टीकरण 2018 सांगा. मी याच्या पूर्वी आपल्याला सांगितलं होतं की प्रकरण 3 मध्ये कलम 25, 26, 27 आणि 28 आपल्यासाठी महत्वाचं आहे, जे झाडांच्या साठी महत्वाचं आहे. प्रकरण 3 मध्ये कलम 23 बद्दल माहिती द्या असा एक प्रश्न आहे. त्याच्यात आपल्याला ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं आता पुढचे जे 3 मी कायदे सांगतो त्याच्यामध्ये मिळणार आहे. आधी सांगितलं 23, 24, 25, 26 ही कलम जी आहे ती महत्वाची आहेत. आता म्हणजे पुढचे महत्वाचे कायदे कोणते आहेत, म्हणजे आता हे झाले ऍक्ट, नियम म्हणून ज्याला रूल्स म्हणू आपण. 3 रूल्स आपल्या दृष्टीनं, 4 रूल्स आपल्या दृष्टीनं खूप महत्वाचे आहे. महाराष्ट्र जमीन महसूल, सरकारी झाडे, झाडांचे उत्पन्न, चराई व इतर नैसर्गिक उत्पादने यांची व्यवस्था नियम 1969. 2013ला याच्यावर प्रश्न आला, 2014ला याच्यावर प्रश्न आला. याच्यामध्ये शासनाच्या मालकीच्या झाडांची कशा पद्धतीने आपण विल्हेवाट लावतो, चराईची व्यवस्था आपल्याला कशी करता येते, याच्यामध्ये वन उत्पादने त्याचा चराईचा लिलाव कसा करता येतो, चराईचे भाडे कसे निश्चित करायचे याच्याबद्दलची सविस्तर माहिती ह्या रूल्स मध्ये आपल्याला दिलेली आहे. ते आपल्याला अभ्यासाचे आहे. 1969 चे रूल, सरकारी झाडे, झाडांची उत्पन्न, चराई व इतर नैसर्गिक उत्पादने यांची व्यवस्था नियम. त्याच्यानंतर पुढचा नियम आहे महाराष्ट्र जमीन महसूल, झाडे इत्यादींच्या बाबतीत अधिकारांचे नियमन करण्याबाबत, नियमन मीन्स रेग्युलेशन करण्याबाबत नियम 1967, 1967 चे जे रूल्स आहेत ते महत्वाचे आहे. 2017ला म्हणजे 1 ऑगस्ट 2017ला आपलं पुस्तक जर जुनं असेल तर याच्यामध्ये एक अमेंडमेंट आहे, ते मला आपल्याला सांगितली पाहिजे. या महाराष्ट्र जमीन महसूल, झाडे इत्यादींच्या बाबतीत अधिकारांचे नियमन करण्याबाबत नियम 1967 मध्ये एक मेजर दुरुस्ती झालेली आहे. खूप मेजर दुरुस्ती आहे ती. प्रत्येक ठिकाणी वृक्ष अधिकारी म्हणून पूर्वी जिल्हाधिकारी होते आणि तहसीलदार, उपविभागीय अधिकारी या संदर्भात अनेक परवानग्या देत होते. पण 1 ऑगस्ट 2017ला जी अधिसूचना महसूल वन विभागाकडून काढण्यात आली त्यामध्ये जिल्हाधिकारी या शब्दाऐवजी
वृक्ष अधिकारी असा शब्द त्यात टाकण्यात आला आणि वृक्ष अधिकाऱ्याची डेफिनेशन सुद्धा 1 ऑगस्ट 2017च्या या अधिसूचनेमध्ये नमूद करण्यात आली. ट्री ऑफिसर ज्याला म्हणतो, वनक्षेत्रपालाच्या दर्जाहून कमी नसलेला वन अधिकारी. मग आपण त्याच्यावरचे अगदी RFO पासून DFO पर्यंत कोणतेही अधिकारी ट्री ऑफिसर म्हणून या कलमान्वये 1 ऑगस्ट 2017च्या अधिसूचनेमध्ये निश्चित करण्यात आले आणि जिल्हाधिकाऱ्यांचा या अधिनियमाच्या बाबतीत 1967 स्पेसिफिक अधिनियमाच्या बाबतीत वृक्ष अधिकाराचा दर्जा संपला. त्याच्यामध्ये जे काही नमूद केलेली झाडं आहे ते तोडण्यास मनाई. झाडे तोडण्याची परवानगी केव्हा देता येईल, कोणत्या कंडिशन मध्ये देता येईल. शेड्यूल ट्रीजच्या बाबतीत आपल्याला पूर्वीची कार्यपद्धती माहित होती. याच्यामध्ये जे नॉन शेड्यूल ट्रीज आहेत त्याचा सुद्धा उल्लेख होता आणि नॉन शेड्यूल ट्रीजची परवानगी देण्याची जी काही पद्धती होती ती याच्यामध्ये नमूद करण्यात आली होती. ती सुद्धा आता वृक्ष अधिकारी म्हणून आपल्याकडे आपोआप ट्रान्सफर झालेली आहे. आणि मग अर्ज मिळाल्यानंतर कार्यपद्धती कशी असावी या संदर्भात या नियमामध्ये सविस्तरपणे तरतूद आहे. आता ही कार्यपद्धती कसं असावी हे तर मी आपल्याला याच्यासाठी सांगण्याची गरज नाही की 27 एप्रिल 2017ला आपल्या विभागाकडून इज ऑफ डुईंग बिझनेसचं एक डिटेल परिपत्रक काढण्यात आलं, गाईडलाईन्स फॉर ट्री फेलिंग अँड ट्रान्झिट परमिशन. जवळपास 15 पेजेसचं हे परिपत्रक आहे. याच्यामध्ये डिटेल गाईडलाईन देण्यात आलेल्या आहेत ज्या वृक्षतोडीच्या संदर्भातल्या परवानगीच्या आहेत. आपल्याला ऑनलाईन परमिशन वगैरे आता या सगळ्या गोष्टी मला तुम्ही त्याच ठिकाणी काम करत असल्यामुळे वेगळ्यांनी सांगण्याची गरज नाही त्याची कार्यपद्धती कशी असेल. तिसरा नियम आहे महाराष्ट्र जमीन महसूल, लाकूड तोड व लाकडाचा पुरवठा इत्यादीचे नियम 1970. लाकडाचा पुरवठा, पडी जमिनीवर लाकडाच्या तोडीचे जे काही रेग्युलेशन्स आहेत ते मध्ये दिलेले आहे आणि राखीव जंगलातील लाकडाच्या तोडीचे जे काही नियम आहेत याचा याच्यात उल्लेख आहे. अगदी एका सिंगल पेजचा हा नियम आहे. म्हणजे मी 3 नियम सांगितले. पहिला नियम पुन्हा रिपीट करतो, सरकारी झाडांची उत्पन्न, चराई व इतर नैसर्गिक उत्पादन याची व्यवस्था नियम 1969. दुसरा सांगितला झाडे इत्यादींच्या बाबतीत अधिकारांचे नियमन करण्याबद्दल नियम 1967, ज्याच्यामध्ये मी हेही सांगितलं याच्या ट्री ऑफिसरचा जो दर्जा आहे तो बदलला, जिल्हाधिकाऱ्याच्या ऐवजी आपण ट्री ऑफिसर झाले. आणि तिसरा सांगितला महाराष्ट्र जमीन महसूल, लाकूड तोड व लाकडाचा पुरवठा इत्यादीचे नियम 1970. हे 3 नियम फॉरेस्टच्या संदर्भातले आपल्या दृष्टीने महत्वाचे आहेत आणि हे 3 नियम आपण इन्क्लूड केले आणि कलम मी जे सांगितलं 23, 24, 25, 26 या कलमांव्यतिरिक्त ट्री म्हणजे झाडे या बाबतीत कोणताही प्रश्न मागच्या 6 वर्षात हे सोडून विचारला गेला नाही. म्हणजे फक्त या 3 नियमांवर आपण कॉन्सन्ट्रेट करायचं आहे आणि झाडांच्या बाबतीतले सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहिता येणार. हे झालं झाडांच्या बाबतीत. मग असा दुसरा कोणता प्रश्न आहे जो पॅटर्न पद्धती म्हणजे याचा अर्थ असा की जो दरवर्षीच येतो. झाडांच्या बाबतीतला प्रश्न दरवर्षीच येतो, जो मी आता सांगितला त्या नियमांमधून आणि त्या कलमांमधून येतो. आणि दुसरा प्रश्न असा आहे जो दरवर्षी येतो तो म्हणजे अधिकृत सीमा चिन्हे, भूमापन चिन्हे यांचे जे प्रकार आहेत ते कोणकोणते आहेत या संदर्भातला प्रश्न हा आपला रेग्युलर येतो. प्रत्येक पेपरमध्ये, कोणताही पेपर उघडा तुम्ही, मागच्या 2012 पासून 13 पासून जेवढे माझ्याकडे पेपर्स मी बघितले किंवा वानखेडे सरांनी जेवढे पेपर्स माझ्याकडे पाठवले त्या सर्व पेपर्स मध्ये 2 प्रश्न कॉमन आहे आणि जे की 30-30 मार्काचे आहेत. पहिलं झाडांच्या बाबतीतला प्रश्न आणि दुसरा सीमा चिन्हांच्या बाबतीतला प्रश्न. मग सीमा चिन्हांबाबत मी आपल्याला बोलतानाही सांगितलं होतं, सीमा चिन्हांबाबतचं आपलं चॅप्टर 9 हे खूप महत्वाचं आहे, सीमा व सीमा चिन्हे. पण फक्त चॅप्टर 9च महत्वाचं आहे का? नाही. अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सीमा व सीमा चिन्हे यामध्ये सापडणार नाही. कशाबद्दलची प्रश्न असेल सीमा व सीमा चिन्हाबाबतचाच, पण प्रकरण 9 जर अनुक्रमणिकेमधून आपण शोधायला गेलं आणि सीमा बाउंड्री अँड बाउंड्री मार्क्सवर गेलं तर आपल्याला त्याचं उत्तर सापडेल असं नाही.
त्याच्यासाठी आणखी एक नियम आपल्याला अभ्यासावा लागेल. 3 फॉरेस्टचे नियम आपण अभ्यासले. आता चौथा नियम मी सांगतो. कोणाच तरी माईक सुरू आहे. आपण आता ज्या नियम सीमा व सीमा चिन्हाच्या नियमाचा बद्दल चर्चा करत होतो. महाराष्ट्र जमीन महसूल सीमा व सीमा चिन्हे नियम 1969. हा नियम खूप महत्वाचा आहे. असा कोणत्याही वर्षीचा पेपर नाही ज्यामध्ये या नियमावरून प्रश्न विचारला नाही. कारण एक प्रश्न खूप कॉमन आहे, भूमापन चिन्हे कोणती आणि भूमापन चिन्हाचे प्रकार कोणते. मग आता भूमापन सीमा व सीमा चिन्हे म्हणजे बाउंड्री अँड बाउंड्री मार्क्स चॅप्टर 9 याच्यावर आपण गेलो तर ह्या चॅप्टर 9 मध्ये आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सापडत नाही की सीमा व सीमा चिन्हे कोणते आहे, म्हणजे बाउंड्री आणि बाउंड्री मार्क्स कोणते आहे हे याच्यात सापडत नाही. मग याचं उत्तर कुठे सापडतं? याचं उत्तर सापडतं महाराष्ट्र जमीन महसूल सीमा व सीमा चिन्हे नियम 1969 मध्ये. हद्दी आणि हद्दीच्या निशाणी. मग सीमा चिन्हे कोणती आहे, भूमापन चिन्हे कोणती आहे, कोणती, मग प्रश्न कसे विचारले गेले आहेत, भूमापन चिन्हाचे प्रकार कोणकोणते आहेत, कोणती सीमा चिन्हे व भूमापन चिन्हे ही नादुरुस्त समजावी व त्याची दुरुस्ती कशी केली जावी हे विशद करा. 2013चा प्रश्न आहे. 2013च्या प्रश्नपत्रिकेमध्ये जो मी आता वाचून दाखवला तो प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, अधिकृत सीमा चिन्हे व भूमापन चिन्हाचे प्रकार कोणकोणते आहेत, कोणती सीमा चिन्हे व भूमापन चिन्हे ही नादुरुस्त समजावी व त्याची दुरुस्ती कशी केली जावी हे विशद करा. 30 मार्कासाठी 2013ला प्रश्न आला होता. नियम 1969चा जो मी आता सीमा व सीमा चिन्हाचा नियम सांगितला, हा नियम 69 मध्ये कलम 11 त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर 2014ला तुम्हाला प्रश्न आला होता, हद्दी व हद्दीच्या निशाण्याच्या तरतुदी सविस्तरपणे विशद करा. आता बघा 2013ला काय प्रश्न विचारला, अधिकृत सीमा चिन्हे व भूमापन चिन्हाचे प्रकार कोणते आहेत, आणि त्याच्या पुढच्या वर्षी प्रश्न कोणता आहे, हद्दी व हद्दीच्या निशाण्याच्या तरतुदी विशद करा. दोन्ही एकच प्रश्न आहे, सारखा प्रश्न आहे. सीमा व सीमा चिन्हाचे प्रकार, हद्दी व हद्दीच्या निशाणी याचे प्रकार, दोन्ही प्रश्न आहे. बाउंड्री अँड बाउंड्री मार्क्स इंग्रजीमध्ये दोन्ही याचं भाषांतर सारखंच होतं. म्हणजे हाही 30 मार्कासाठी आहे. वर असणारा प्रश्न सेम खाली रिपीट झाला त्याच्या पुढे. आता याचंही उत्तर आहे नियम 1969च्या सीमा व सीमा चिन्ह याच्यामध्ये. प्रकरण 9 मध्ये एक तर उत्तर सापडेल किंवा 1969च्या नियमामध्ये. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे जो 2015ला आला तो असा आहे, शेताच्या भूमापन क्रमांकाच्या हद्दी ठरवल्याचा परिणाम. आता 1969चा नियम शोधायला गेलं हे दिसणारच नाही, पण प्रकरण 9 शोधायला जा. प्रकरण 9 वर गेले तुम्ही, प्रकरण 9 वर गेल्याबरोबर हद्दी व हद्दीच्या निशाणी शोधायला गेलं की कलम 138 तुम्हाला दिसतं. मी 138 वाचून दाखवतो तुम्हाला. सीमा निश्चितीचे परिणाम 138च्या इंडेक्स मध्ये लिहिलं आहे. प्रश्न काय तुमचा? प्रश्न तुमच्या पेपरमध्ये असा आहे, शेताच्या भूमापन क्रमांकाच्या हद्दी ठरवल्याचा परिणाम, आणि इंडेक्स मध्ये काय आहे, सीमा निश्चितीचे परिणाम. दोन्ही गोष्टी सारख्या आहेत. 138 कलमामध्ये जे दिलंय ते जशान तसं लिहिलं. 10 मार्काचा हा आपला प्रश्न आहे. त्याच्यानंतर पुन्हा 2015ला 30 मार्कासाठी एक प्रश्न आला होता, अधिकृत सीमा चिन्हे व भूमापन चिन्हे कोणती आहेत. पुन्हा प्रश्न रिपीट होतोय बघा. 13चा प्रश्न, 14चा प्रश्न, 15चा प्रश्न, तिसऱ्या वर्षी सेम प्रश्न रिपीट होतोय. अधिकृत सीमा चिन्हे व भूमापक चिन्हे कोणती आहेत, वेड्यावाकड्या सीमा सरळ करण्याच्या योजनेविषयी माहिती द्या. आता बघा, आता दोन प्रश्न आहेत आणि उत्तरही 2 ठिकाणी शोधा आहे. अधिकृत सीमा चिन्हे व भूमापक चिन्हे कोणती आहे हे जर तुम्हाला शोधायचं असेल तर 1969च्या कलम 3 मध्ये जावं लागेल, कायद्यामध्ये कलम 15 मध्ये जावं लागेल. याच्यात 137 बघावं लागेल कलम, आणि
1969चा नियमही पाहावा लागेल. म्हणजे काही प्रश्नांची उत्तरं हे प्रकरण 9 मध्ये सापडतील आणि प्रकरण 1969च्या त्या नियमामध्ये सापडतील. हे फक्त मी तुम्हाला 4 नियम सांगितले, फक्त 3 झाडांच्या संदर्भातील, आणि 4था नियम सांगितला सीमा व सीमा चिन्हाच्या नियमचा. 5वा नियम जो निस्तार पत्रकाचा आहे तो मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे डिटेलमध्ये. प्रकरण 9 मध्ये जे काही गोष्टी दिल्या आहेत, सीमा चिन्हाचे प्रकार. मग सीमा चिन्ह कोणते? सीमा पट्टा म्हणजे सीमा चिन्ह असतात, धुरा असतो, सरबांध असतो, ओबडधोबड दगड असतो. मग धुरा आणि सरबांध मध्ये फरक काय? प्रकरण 9 वाचलं तुम्हाला कळेल. 1969चे नियम वाचले तुम्हाला कळेल. दगडांचा बुरुज असतो. आपल्या इथे स्वतः तुम्ही मोजणी करत असताना दगडांच्या बुरुजानुसार मोजणी करतात, त्याला वरळी असा शब्द वापरतात बऱ्याच ठिकाणी. तो दगडांचा एकावर एक दगड ठेवून तुम्ही दगडांचा बुरुज तयार करता. जिथं दलदलीच्या जमिनी आहे, म्हणजे जे अधिकारी कोकणामध्ये काम करत असतील ते सागवानी खांबाचा वापर आपल्या सीमा निश्चित टिक जो लाकूड असतं आपलं, त्याचा वापर सीमा निश्चित करण्यासाठी आपण करतो. त्याच्यानंतर मग ह्याच प्रकरणामध्ये सीमा चिन्हे सुरळीत कशी ठेवावी, वेड्यावाकड्या सीमा सरळ कशा कराव्या, असा याचा उल्लेख आहे. आणि हा प्रश्न परीक्षेत सुद्धा विचारला गेलेला आहे. प्रकरण 9 मध्ये गावाच्या सीमा निश्चित कशा कराव्या याचा उल्लेख आहे 133 कलमामध्ये. 135व्या कलमामध्ये गावे, भूमापन क्रमांक, पोट विभाग यामधील सीमांमधला भाग आहे, वाद आहे, तो कसा सोडवायचा याबद्दलची माहिती आहे. तर ही जी काही माहिती प्रकरण 9 मध्ये दिलेली आहे, याच्यावर बरेच प्रश्न आपले आताच्या पेपरमध्ये आलेले आहेत. म्हणजे फक्त प्रकरण 9 सीमा चिन्हेचं नियम 1969 या 2 गोष्टी केल्या की सीमा व सीमा चिन्हाबद्दल तुम्हाला सर्व प्रश्न लिहिता येणार आहे. आता याच्याशिवाय काही महत्वाचे प्रश्न जे मागच्या पेपरमध्ये आलेले आहेत ते आपण पाहू. ते 3, 4, 5 प्रश्न मी रिपीट करतो. अधिकार अभिलेख याविषयी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील तरतुदी स्पष्ट करा. सरळ तुम्ही प्रकरण 10 ओपन केलं, अधिकार अभिलेख, रेकॉर्ड ऑफ राईट, त्याचं टायटलच आहे रेकॉर्ड ऑफ राईट, आणि 30 मार्काचा प्रश्न आहे. तरतुदी स्पष्ट करा म्हटल्यानंतर 147 पासून 159 पर्यंत ज्या काही तुम्हाला वेगवेगळ्या तरतुदी दिलेल्या आहेत त्या तरतुदी तुम्ही सरसळ त्याच्यात लिहून टाकायच्या कलमासहित, थोड्याफार आपल्या भाषेमध्ये. सरसकट सरकारी भाषा, शासकीय भाषा न वापरतात आपल्या भाषेमध्ये. पुन्हा रिपीट हेच करतो की मूळ कलमाच्या अर्थाला कुठेही धक्का न लावता आपल्याला हे सगळं लिहायचं आहे. आता त्याच्यानंतर एक प्रश्न आपल्याला पूर्वीच्या पेपरला असायला, जिल्ह्यातील महसूल अधिकारी आणि त्यांचे कर्तव्य स्पष्ट करा. प्रकरण 2 मध्ये दिलेलं आहे. प्रकरण 2चं मी टायटल वाचतो, फक्त टायटल. प्रकरण 2 महसूल अधिकारी, त्यांचे अधिकार आणि कर्तव्य. पेपरमध्ये काय लिहिलंय बघा. पेपरमधला प्रश्न आहे, जिल्ह्यातील महसूल अधिकारी आणि त्यांचे कर्तव्य स्पष्ट करा. आणि प्रकरण 2चं टायटल काय? महसूल अधिकारी, त्यांचे अधिकार आणि कर्तव्य. 30 मार्काचा प्रश्न. सगळ्या प्रश्नांची उत्तरं इंडेक्स मध्ये सापडणार आहे. सर्व प्रश्न हे वाक्य लिहून ठेवा. बाकी कोणत्याही गोष्टी तुम्ही कोड वाचला नाही तरी चालेल. 4 पानं वाचायचे आहेत, 5 पानं. ते पानं म्हणजे अनुक्रमणिका, इंडेक्स. 100% प्रश्नांची, मी 100% म्हणतो, नॉट 99, नॉट 98, 100% प्रश्नांची उत्तरं ही फक्त महाराष्ट्र जमीन महसूल जमीन संहिता 1966 अनुक्रमणिका इंडेक्स याच्यामध्ये सापडणार आहे. प्रश्न आहे, जिल्ह्यातील महसूल अधिकारी आणि त्याचे कर्तव्य स्पष्ट करा. प्रकरण 2 मध्ये पूर्ण उत्तर दिलेलं आहे. त्याच्यानंतर एक प्रश्न असा आहे, इतरांच्या मालमत्ता नसलेल्या सर्व जमिनी, सार्वजनिक रस्ते इत्यादी रस्त्याच्या मालकी हक्काबाबतच्या तरतुदी स्पष्ट करा. मी जातो प्रकरण 3 वर. प्रकरण 3 मध्ये कलम 20 मध्ये एक सेक्शन आहे, तिथे लिहिलं आहे, मी ते सेक्शन वाचून दाखवतो. इतरांची मालमत्ता नसलेल्या सर्व जमिनी, सार्वजनिक रस्ते इत्यादी मधील राज्याचा मालकी हक्क, हे टायटल आहे सेक्शनचं, जे इंडेक्स मध्ये दिलं आहे. तुमचा प्रश्न काय आहे? इतरांच्या मालमत्ता नसलेल्या सर्व जमिनी, सार्वजनिक रस्ते इत्यादी राज्याच्या मालकी हक्काबाबतच्या तरतुदी स्पष्ट करा. याच्यातलं जशास आपण याच्यामध्ये लिहायचं. प्रकरण 9 मध्ये पुन्हा प्रश्न सांगतो, अधिकृत सीमा चिन्हे, भूमापन चिन्हे याबद्दलचं टीप लिहा. बघा, याच्याबद्दल
डिटेल प्रकरण 9 आणि 1969 बद्दल आपलं बोलून झालेलं, त्याच्याबद्दलचं टिपले. मग कधी कधी छोट्या छोट्या व्याख्या येतात, डेफिनेशन्स येतात. मग डेफिनेशन कुठे सापडणार? पुस्तकाची सुरुवात जी होते, प्रकरण 1, याच्यामध्ये आपल्याला डेफिनेशन मिळणार. जसं याच्या अगोदर तुम्हाला दुमाला जमीन असं एक, एलिनेटेड लँड असं म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये, दुमाला जमीन असं एक व्याख्या विचारली गेली आहे. दुमाला जमीन म्हणजे काय? काही व्याख्यांचे अर्थ हे वारंवार रिपीट होतात म्हणून मी तुम्हाला अर्थ सांगतो, खरं तर हे सांगण्याची गरज नाही, पुस्तकात तुम्हाला स्पष्ट मिळेल. जी जमीन शासनाने एखाद्या संस्थेला, एखाद्या व्यक्तीला त्या जमिनीचा महसूल गोळा करण्याच्या अधिकारासहित प्रदान केलेली असते, म्हणजे त्याच्यावरचा शासनाचा हक्क शासन संपुष्टात आणते, ती जमीन दुमाला जमीन. आणि ज्याच्यावर शासकीय हक्क असतो ती बिनदुमाला जमीन. पूर्णतः किंवा अंशतः जरी एखाद्याचा हक्क एस्टॅब्लिश झाला, मग हे कुठे दिलंय दुमाला जमिनीची व्याख्या? सर्व व्याख्या प्रकरण 1 मध्ये दिलेल्या आहेत. ऑल डेफिनेशन्स हॅव मेन्शन्ड इन चॅप्टर 1. त्याच्यामध्ये आपण मात्र व्याख्या लिहित असताना, डेफिनेशन लिहित असताना एक काळजी घ्यायची आहे, प्रकरण 1 आणि त्या प्रकरण 1 चं जे सबसेक्शन आहे ते टाकून व्याख्या लिहायचे. 2 मध्ये याचा उल्लेख असा केलेला आहे. त्याच्यानंतर भूमी अभिलेख याची डेफिनेशन विचारली आहे कलम 18 मध्ये, म्हणजे प्रकरण 1 च्या कलम उपकलम म्हणू आपण, उपकलम 18 मध्ये याची डेफिनेशन दिली आहे. या कायद्यासाठी किंवा कायद्याच्यासाठी ठेवलेले अभिलेख म्हणजे महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड हा आपल्याला जेव्हा अंमलात आणायचा आहे, त्यानंतर या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जे आपण अभिलेख निर्माण केले, म्हणजे असेसमेंटसाठी, बिकॉज दिस इज रेव्हेन्यू कोड, रेव्हेन्यू कलेक्शनसाठी हा कोड तयार झालेला आहे. ओनरशिप डिसाईड करण्यासाठी म्हणून हा कोड तयार झालेला नाही. ओनरशिप डिसाईड करण्यासाठी वेगळे ऍक्ट्स आहेत. रेव्हेन्यू कलेक्शनच्या अँगलने हा कोड तयार झालेला असल्यामुळे आपण याला महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड असं म्हणतो. ह्या कायद्यासाठी जे अभिलेख आपण निर्माण केले ते सगळे भूमी अभिलेख. एक व्याख्या विचारली गावठाण, 122 कलमाप्रमाणे गावाच्या ज्या सीमा निश्चित केल्या जातात त्याला आपण गावठाण म्हणतो. एक व्याख्या तुम्हाला याच्या पूर्वी विचारली आहे, संबंधित कुळ वहिवाट कायदा, म्हणजे जो काही रिलेव्हंट टेनन्सी ऍक्ट आहे त्याची डेफिनेशन विचारली आहे. कुठे दिली आहे? कलम 30 मध्ये. मुंबई कुळवहिवाट अधिनियम कुळवहिवाट व शेत जमीन अधिनियम 1948, म्हणजे जे मुंबई प्रदेशात राहणारे आहेत. महाराष्ट्रामध्ये 3 कुळाचे कायदे अस्तित्वात आहेत सध्या, टेनन्सी ऍक्ट. मुंबईसाठी मुंबई कुळ वहिवाट व शेत जमीन अधिनियम 1948, हैदराबाद साठी हैदराबाद कुळ वहिवाट व शेत जमीन अधिनियम 1950, म्हणजे हा कोणासाठी? मराठवाडा रिजनसाठी. आणि विदर्भ रिजनसाठी, म्हणजे ज्या जमिनी पूर्वी मध्य प्रदेश आणि सीपी अँड बेरार किंवा मध्य प्रदेश लँड रेव्हेन्यू कोडच्या अंतर्गत येत होत्या, म्हणजे विदर्भ रिजन. कारण पूर्वीचा महाराष्ट्र हा मुंबई प्रांत, हैदराबाद प्रांत आणि सीपी अँड बेरार या प्रांतात होता, आणि त्या प्रांतापासून वेगळा होऊन मग तर आताचा जो महाराष्ट्र आहे तो आपल्याला दिसतोय. त्याच्यामुळं टेनन्सी ऍक्ट पहिले 48 तयार झाला. दुसरा टेनन्सी ऍक्ट जो मराठवाड्याच्या संदर्भातला हैदराबाद कुळ वहिवाट व शेत जमीन अधिनियम तो 1950 आहे. विदर्भ कुळ वहिवाट व शेत जमीन अधिनियम हा 1958 आहे. आणि हे तीनही कायदे 3 प्रदेशाला. आता तुम्हाला असं वाटेल की 3 कायदे का लागू आहे? कारण हे तीनही कायदे हे महाराष्ट्र राज्याची निर्मिती होण्याच्या आधी निर्माण झालेले असल्यामुळे 3 प्रदेशांसाठी हे 3 कायदे आहेत. त्याला अजून आपल्या इथे युनिफॉर्म ऍक्ट लागू नाही, पण कायद्यातल्या तरतुदी जवळपास सारख्या आहेत, कलमांमध्ये बदल आहे. पण कुळ कायदा आपल्या अभ्यासात नसल्यामुळे साध्या टिपण आपल्याला आलाय, संबंधित कुळ वहिवाट कायदा. तर सेक्शन 30 मध्ये त्या प्रदेशात लागू असणारे कायदे म्हणजे कुळ वहिवाट कायदे, आणि मी जे 3 कायदे सांगितले ते कायदे.
त्याच्यानंतर एक महत्वाचं सेक्शन येतं त्यात ते म्हणजे सेक्शन 50, जमिनीवरील अतिक्रमणे दूर करण्याच्या संदर्भातले हे आहे. 50 पासून अगदी 52, 51, 52, 53 पर्यंत त्याची व्याप्ती जाते. 50 हे महत्वाचं कलम आहे. म्हणजे जे काही सरकारी जमिनीच्या पांधन असतील, त्या सरकारी जमिनीवर जी जी काही अतिक्रमण असतील ती महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोडच्या कलम 50 अन्वये आपण काढतो. मग जमिनीवरील अतिक्रमणे दूर करण्याच्या संदर्भात कलम 50 मध्ये लिहिलं आहे, शासनाकडे निहित असलेल्या जमिनीवरील अतिक्रमणे दूर करणे, शास्ती व इतर अनुषंगिक बाबी यासाठीच्या तरतुदी. 51 नुसार आपण अतिक्रमणे रेग्युलराइज कशी करायची हे ठरवतो. म्हणजे अतिक्रमणाच्या बाबतीत सेक्शन 50 मध्ये दिलेलं आहे. पुन्हा हद्दी व हद्दीच्या निशाणी याच्याबद्दलच्या व्याख्या आल्या होत्या, ती आपल्याला माहित आहे. निस्तार पत्रकाविषयी एक प्रश्न आले होते, तेही आपल्याला मी सांगितलं निस्तार पत्रक म्हणजे काय. भूमापन अधिकारी यांची पदनामे व कर्तव्ये याबद्दलची माहिती कलम 14 मध्ये दिलेली आहे, प्रकरण 2 मध्ये. हे सगळे डिटेल्स व्याख्यांमध्ये आले. मी आतापर्यंत जेवढ्या गोष्टी सांगितल्या किंवा जेवढ्या गोष्टी आपल्यासोबत चर्चा केली, या गोष्टींमध्ये किंवा ह्या चर्चामध्ये आतापर्यंत 2013 पासून तुम्हाला मागच्या वर्षीच्या पेपर पर्यंत विचारल्या गेलेले 100% प्रश्न कव्हर झालेले आहेत. आणि प्रश्नांचं अवलोकन केल्यावर मला असं लक्षात येतं की साधारणतः 70% पेपर हा रिपीट होणार आहे. त्याच्यामुळे आता जे मुद्दे सांगितले, जे कायदे सांगितले, मी 4 कायदे सांगितले, 3 ट्रीज, सीमा व सीमाचिन्हे, आणि आता शेवटी मी सांगतोय तो म्हणजे निस्तार पत्रक व मच्छीमारीचे नियमन नियम 1973. महाराष्ट्र जमीन महसूल निस्तार पत्रक व मच्छीमारीचे नियमन नियम 1973, रूल 1973, निस्तार राईट्स आणि फिशिंग राईट्स याचं रेग्युलेशन साठी हे रूल्स तयार करण्यात आलेले आहेत. हे रूल्स ज्या ऍक्टच्या तयार करण्यात आलेल्या त्या महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड मधील कलम 22, 161, 162, 163, 166, 22, 161, 162, 163 and 166 या कलमांच्या आधारे त्याच्यामध्ये निस्तार पत्रकामध्ये डिटेल दिलेला आहे निस्तार पत्रकाबद्दल आणि त्याचे नियम 1973 मध्ये कलम 166 अन्वये आपण निस्तार पत्रक तयार केलं जातं आणि हे निस्तार पत्रक जिल्हाधिकारी तयार करतात. याच्या आधी मी जसं सांगितलं, शासकीय जमिनीवरचे जे आपले कस्टमरी राईट्स आहेत ते आपण निस्तार पत्रकात नमूद करतो. खाजगी जमिनीवरचे कस्टमरी राईट हे वाजिब उल अर्ज मध्ये नमूद केल्या जातात. गुरं कशी चारल्या जावी किंवा कोणत्या जमिनीवर चारल्या जावी, त्याच्यानंतर लाकूड आपण नेण्याचा जो हक्क आहे, लाकूड जसं तुमच्या इथे आपण म्हणतो की अमुक अमुक कायद्यानुसार तोडून नेता येतं किंवा त्याची परमिशन काढल्या गेली पाहिजे, परंतु निस्तार पत्रकामध्ये नमूद केलेल्या जमिनीमध्ये मात्र लाकूड नेण्याचं म्हणजे लाकडात सरपणासाठी लाकूड नेण्यासाठी कोणत्याही परमिशन शिवाय हक्क निर्माण झालेला आहे. पण निस्तार राईट आजच्या काळामध्ये एक्झरसाइज होत नसल्यामुळे, म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला आणखी एक दुसरं उदाहरण देतो की मायनिंग जो काही मिनरल्स ऍक्ट आहे आपला, म्हणजे ज्याला आपण मायनर मिनरल म्हणतो किंवा गौण खनिज कायदा, ज्याच्यामध्ये वाळू वगैरे याच्या संदर्भातला किंवा माती याच्या संदर्भातला लिलाव आपण करत असतो, ही वाळू आता त्याच्यासाठी आपण रॉयल्टी आकारतो. परंतु निस्तार पत्रकामध्ये जर एखाद्या विशिष्ट वाळूच्या ठिकाणचा निस्तार राईट म्हणून उल्लेख केला असेल तर विदाउट रॉयल्टी त्याला ती वाळू नेता येते. 5 ब्रास पर्यंत आपल्याला ती वाळू नेण्याची तरतूद सुद्धा गावकऱ्यांना ती सुविधा म्हणून केलेली आहे. निस्तार पत्रकात याचा उल्लेख केला आहे. मुरुम नेण्याची सुद्धा तरतूद निस्तार पत्रकात आहे गावातल्या बांधकामासाठी. वाजिब उल अर्ज बद्दल मी काही आपल्याला वेगळं सांगत नाही. त्याच्यामध्ये आता पूर्वी जे सांगितलं तर खासगी जमिनीबद्दल जे हक्क निर्माण होतात ते वाजिब उल अर्जनी निर्माण होतात. आणि 161 अन्वये जसं निस्तार पत्रक तयार केलं जातं तसं मच्छीमारीचे जे नियमन आहेत, फिशिंग राईट्स, त्याच्या संदर्भात 166 मध्ये आपल्याला तरतुदी दिल्या आहेत. राज्य शासनाला या संदर्भातले जे नियम करण्याचे अधिकार आहेत ते नियम त्याच्यामध्ये नमूद केलेले आहेत. आणि जिल्हाधिकारी कोणत्या पद्धतीनं फिशिंग राईट संबंधित मच्छीमार संस्थांना म्हणा किंवा व्यक्तींना किंवा गावकऱ्यांना देऊ शकतो या संदर्भातल्या तरतुदी निस्तार पत्रक व मच्छीमारीचे नियमन नियम 1973 मध्ये दिलेले आहेत.
साधारणतः हे सर्व आपल्या इथल्या सिलेबसचा मुख्य भाग जो आहे हा मी याच्यामध्ये कव्हर केला. जे चॅप्टर्स आपल्याला अभ्यासक्रमासाठी आहेत ते मेजर चॅप्टरचा सार काय आहे हे आपल्याला सांगितलं. पुन्हा एकदा एक गोष्ट रिपीट करतो, कोणत्याही प्रश्नाचं उत्तर लिहायचं असेल अनुक्रमणिकेवर जायचं. अनुक्रमणिकेमध्ये जर आपल्याला ते उत्तर सापडलं नाही तर अनुक्रमणिकेच्या नंतर पुस्तकाच्या शेवटी असणारे जे रूल्स आहेत 38-40 रूल्स, ते रूल्स दिलेले आहेत, ते रूल्स बघायचे. त्या रूल्स मध्ये त्याचं उत्तर आपल्याला सापडू शकतं. आणि कोणताही प्रश्न हा इनडायरेक्ट किंवा फिरवून विचारलेला आधीच्या प्रश्नपत्रिकांवरून मला तरी दिसत नाही, कारण हा तुमच्या विभागाशी डायरेक्ट संबंधित कोड नसल्यामुळे प्रश्नांचं स्वरूप हे अतिशय साधं आणि सोपं आहे. आणि पुस्तकातली अनुक्रमणिका पाहून तुम्हाला 100% प्रश्नांची उत्तरं व्यवस्थितपणे लिहिता येईल असं मला वाटतं. सर्वसाधारणपणे आपलं सर्व मुद्दे आपण याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. यानंतर तुमच्याकडून आता काही प्रश्न असेल तर ते प्रश्न माझ्यापर्यंत येऊ द्या, की तुम्हाला हे पेपर लिहिताना किंवा पूर्वीचे पेपर पाहिल्यानंतर अमुक एक अडचणी निर्माण होतात. आपण आजचं जे लेक्चर घेतलं, जे मी सुरुवातीला सरांना बोलतानाही सांगितलं होतं की नॉलेज तुम्हाला त्या त्या विषयाचं देण्याबाबतचं हे फार लेक्चर नव्हतं. आपण एक्झाम ओरिएंटेड लेक्चर घेतलं, म्हणजे तुम्हाला पेपर कसे येणार आहेत, पूर्वीचे प्रश्न काय होते आणि त्याची उत्तरं आपल्याला कशामध्ये शोधावं लागतील. 4 रूल्स 5 रूल्स सांगितले मी तुम्हाला आणि वेगवेगळे चॅप्टर सांगितले. याच्या बाहेर प्रश्न येणार नाहीत हे अतिशय स्पष्ट आहे. तरी सुद्धा अनुक्रमणिका एकदा वाचून घ्यायची. पूर्ण ऍक्ट 1000 पानांचा मोठा आहे म्हणून अजिबात कोणत्याही परीक्षार्थीनं घाबरून जाण्याची काही गरज नाही. हा ऍक्ट आपल्याला वाचायचाच नाही आहे आणि पुस्तक आपल्या सोबत असल्यामुळं आणि आपण हुशार अधिकारी, विशिष्ट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम पास करून आलेले अधिकारी असल्यामुळं आपल्याला हे सगळं शोधणं फार कठीण नसणार आहे. त्याच्यामुळं 100% लोक जे ह्या परीक्षेला बसतील, मला वाटतं याला जॉईन केलेला पेपर दुसरा क्रिमिनल लॉ आहे, बहुधा CRPC वगैरे याच्यामध्ये आहे. त्याच्या तरतुदी वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या दुसऱ्या कोणत्या तरी लेक्चर मध्ये आपल्याला शिकवल्या जात असतील. CRPC सुद्धा माझ्या लेवलवरून हाताळला गेला असल्यामुळे, परंतु तो आता माझा विषय नाही, परंतु त्यातही जे काही प्रश्न आहेत ते आणि हा पेपर मिळून म्हणजे लँड रेव्हेन्यू कोड आणि क्रिमिनल लॉज हे मिळून हा जवळपास 150 मार्काचा पेपर आहे. त्याच्यापैकी साधारणतः जर ऍव्हरेज काढला तर 50% वेटेज किंवा 45% वेटेज हे त्याचं लँड रेव्हेन्यूच्या संदर्भात प्रश्नांना आहे. हे 45% प्रश्नांचं एकही उत्तर तुमचं एवढं जर केलं तर चुकणार नाही याची मला खात्री आहे. बाकी थोडंसं आपल्याला अनुक्रमणिका वाचून घ्यावी लागेल आणि ज्या डेफिनेशन्स आहे प्रकरण क्रमांक 1 मध्ये दिलेल्या त्या वाचून घ्याव्या लागेल, म्हणजे आपल्याला शोधायला सोपं जाईल. इंग्रजी पुस्तकं ज्यांच्याकडे असतील किंवा जे इंग्लिश पुस्तकं वापरून पेपर सोडवत असतील त्यांनी सुद्धा याच पद्धतीनं याच मेथडचा असाच उपयोग केला तर MPSC ला साधारणतः बऱ्यापैकी लिबरल पद्धतीने हे सगळे पेपर्स आपण म्हणजे त्याचं व्हॅल्युएशन केल्या जात असल्यामुळे मला तरी असं वाटतं की डिपार्टमेंटल एक्झाम आपल्यापैकी कोणीही अनुत्तीर्ण होणार नाही, सर्वच लोक पास होतील. आपले काही प्रश्न असतील तर आता आपण विचारा, त्याची उत्तरं देऊ, नाही तर मग आता आपण कन्क्लूड करू, कारण माझ्याकडलं जेवढं मटेरियल मला आपल्याला सांगायचं होतं ते संपलेलं आहे. प्रत्येक चॅप्टर पुन्हा विस्तारानं आपल्याला शिकवलं तर कदाचित आपल्याला पुढचं लेक्चर बोर होईल. कोणाचे काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. Arjun, are you there attending? Sir. Arjun, are you there?